महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये मागील 2 महिन्यात मंदिर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती। त्यामध्ये आळे गावातील श्री खंडोबा मंदिरात 23/2/2026 रोजी रात्रीच्या वेळी 2 अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम, सोन्याच्या आणि चांदीच्या मुलामा असलेले 20,000 रुपये किमतीचे दागिने चोरी केले होते। तसेच शिरोली बुद्रुक येथील श्री भैरवनाथ मंदिर, नारायणगाव येथील श्री साईबाबा मंदिर, नळवणे गावातील श्री खंडोबा मंदिर, मंचर शहरालगतचे कळंबा माता मंदिर, जुन्नर धालेवाडी येथील श्री शिवशंभू मंदिर, रांजणगाव गणपती गावाजवळील श्री सोमेश्वर मंदिर अशा मंदिरामधील दानपेटी फोडून रोख रक्कम आणि भाविकांनी केलेले दान तसेच मंदिरातील इतर मौल्यवान साहित्य चोरी गेले होते। सध्या यात्रा उत्सवाचा कालावधी असल्याने गावोगावी देवदेवीचे यात्रा उत्सव साजरा केला जातो। अशा वेळी मंदिरांमध्ये चोरी होत असल्याचे भाविक आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी संपर्क करून हे मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यावे अशी विनंती केली होती। त्या अनुषंगाने संदीप सिंह गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिरीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक तपास पथक तयार करून त्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने योग्य मार्गदर्शन आणि सूचना केल्या होत्या। त्यावेळी पोलीस निरीक्षक यांनी जुन्नर आणि खेड विभागातील पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांच्या समवेत सर्व गुन्ह्यांच्या घटनास्थळांना भेट दिली होती। त्यावेळी पथकाला योग्य सूचना करून सीसीटीव्ही फुटेज, गुन्हे कार्यपद्धत, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करण्याबाबत सांगितले होते। त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व मंदिर चोरीच्या गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सर्व गुन्ह्यांमध्ये एकाच वर्णनाचे आरोपींचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं। हे फुटेज गोपनीय बातमीदारांना दाखवण्यात आले। त्यावेळी गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की हे गुन्हे सुनील सुरेश अगिवले, वय 20 वर्ष, राहणार कळस, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर, भीमा भाऊसाहेब गिरे, वय 26 वर्ष, राहणार नांदूर शिंगोटे, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, मूळ राहणार कोतू, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर या आरोपींनी केले आहेत। त्यांचा शोध घेतला असता त्यांना 3 मार्च 2026 रोजी कांदळी फाटा परिसरातून ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हे गुन्हे केल्याचं कबूल केले असून त्यांच्याकडून मोटरसायकल, खाटवणी स्क्रू ड्रायव्हर स्प्रे, रोख रक्कम, चांदीच्या पादुका अशा एकूण 1,19,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या आरोपींना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, आळे फाटा। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।